कमीत कमी 7 ते 8 बॅच आतापर्यंत इथपर्यंत सोबत आणून त्यांच्या पुढील प्रवासाला त्यांना शुभेच्छा दिल्या. म्हणजे मी तुम्हाला आज म्हणू शकत नाही की निरोप द्यायचा आहे म्हणून. आपली जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या वाटेवरती गाठ पडणार आहे आणि जग अजून फार जवळ आलंय. म्हणजे सोशल मीडियामुळे म्हणा, कम्युनिकेशन स्किल सोपे झालेत, म्हणजे कम्युनिकेशनचे माध्यम वाढलेत. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही व्यक्तीला मरणाच्या शिवाय निरोप मानता येत नाही, कारण त्याच्यानंतर व्यक्ती आपल्याला कधी भेटू शकत नसते त्याला निरोप म्हणायचं. माझ्या म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून कायम काय असतंय की एखाद्याला पुढच्या प्रवासाला सोडणं ही पण एक प्रगतीचं लक्षण असतंय. मग मी कधी कुणाविषयी भावनिक झालोय, कधी कुणाविषयी रागात आलोय. मी माझ्या वैयक्तिक ह्या हॉस्टेल क्षेत्रामध्ये काम करत असताना, म्हणजे हॉस्टेल कधी मांडलं नाही मी, या कुटुंबामध्ये काम करत असताना मी कुठल्याही विद्यार्थ्याबद्दल, पालकाबद्दल एक असं कुठलंही मत बनवलं नाही की ती व्यक्ती चुकीची आहे. म्हणजे आपलं कुटुंब का छान चालतंय तुम्हाला सांगू का? समजा एखादा विद्यार्थी अतिशय चुकीचं वागला, लगेच तो विद्यार्थी कायमस्वरूपीचा व्यक्ती म्हणून वाईट आहे ही भावना कधी मनात ठेवली नाही. मी त्याला वेळोवेळी संधी दिली. आणि मी कुठंतरी ऐकलंय कोणाच्या तोंडून तरी की गुन्हा करणाऱ्यापेक्षा माफ करणारा महान असतो. मी महान बनण्याचा प्रयत्न केला नाही, पण गुन्हा केल्यानंतर त्याला गुन्हा मानता येत नाही, पण चूक केल्यानंतर, आल्लडपणा केल्यानंतर, एखाद्या मुलाने काही चुकीचं वागल्यानंतर मी त्याला समजून सांगण्यात आणि पुढची वाट दाखवण्यात कायम प्रयत्नशील राहिलो. मला ते आवडायचं आणि अजून पण मला तेच आवडत आहे. या सगळ्याचा दृष्टिकोन तुमच्या पण आयुष्यामध्ये कामाला येईल. मी ज्या पद्धतीनं तुम्हाला हँडल करत होतो असंच तुम्ही तुमच्या आयुष्यात होणाऱ्या संकटांना, व्यक्तींना माफ करावं, माफ करून पुढे जावं. मनामध्ये द्वेष ठेवणं, इगो ठेवणं ही स्वतःला घातक आहे, पुढच्याला नसते. समजा तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल चुकीचा विचार करायचा आहे का, तर तो त्रास त्या व्यक्तीला होत नाही. तर तुम्ही समज ह्या गोष्टीनं मोठं होण्यासाठी अजून भरपूर टप्पे आहेत. रोज नित्यनेमाने आपल्याला काहीतरी शिकायचंय, थोडं काहीतरी वर्ग बदललाय किंवा शिक्षणाचं माध्यम बदललंय, शाळा नाव बदललंय, कॉलेज तयार झालंय नाव, त्याच्यामुळे स्वतःला बदलू नका. किमान अजून कर्तृत्वान बनेपर्यंत, स्वतःच्या पायावरती उभा राहीपर्यंत स्वतःविषयी कुठलंही मत बनवून ठेवू नका. परत आपल्याला ते बनलेलं मत आहे का कॅरी करायला किंवा सांभाळायला भरपूर त्रास सहन करावा लागतोय. समजा मी जर तुम्हाला काय सांगितलं उदाहरण सांगितलं तुम्हाला 8 दिवसापूर्वी, तुम्ही एखाद्या मित्राला जर म्हणले का थांब तुला बाहेर गेल्यानंतर बघतोच, मग आपण त्याला बाहेर गेल्यानंतर बघणं म्हणजे काय, दमदाटी करणं, मारणं. आपण त्याला म्हणलोय, 4 पोरात म्हणलोय, आणि त्याला बाहेर जाऊन जर आपण त्याला काही रागवलो नाहीत, भांडणं केले नाहीत, तर आपल्यामध्ये हिंमत नाही असा त्याचा अर्थ होतोय, असं आपल्या मनात असतंय. मग आपल्याला 2 पर्याय असतात. एक तर हिंमत नाही म्हणून माघार घ्यायची, नाहीतर मग आपल्यामध्ये हिंमत आहे त्याला मारून किंवा रागवून धक्काबुक्की करून दाखवून द्यायची. पण आपण त्याला ते वाक्यच बोलू नाहीत, तुला बाहेर गेल्यानंतर बघतो, आणि आपल्याला बाहेर गेल्यानंतर त्याला बघायचे का नाही बघायचे आपल्या हातात आहे. आपण काही म्हणलोच नाही, त्याच्यामुळे आपण बाहेर गेल्यानंतर त्याला काही मारलं नाही, रागवलो तरी परिणाम नाही आपल्या पर्सनॅलिटीवर. पण ज्यावेळेस ती गोष्ट इगो म्हणजे काय असतो, तर हा असतो की आपण काहीतरी जाहीरपणे सांगितलं आणि ते आपण जर नाही करू शकलो तर मग आपल्याला त्रास होतो. त्यापेक्षा काही असं ओपन मध्ये किंवा सामाजिक दृष्ट्या बोलायचं नाही समाजामध्ये, की ज्याच्यामुळे आपल्याला आपली पर्सनॅलिटी विनाकारण वेगळी बनवावी लागेल. आपल्याला आपली पर्सनॅलिटी नाही तसं वागावं लागेल. कशामुळं? फक्त की दाखवून देण्यामुळं. आणि इथून पुढे तुमच्यामध्ये तो एक न्यूनगंड तयार होतो की मी मला पण काय करते. आता आपल्या अंगामध्ये रग असते, ताकद असते. गावामध्ये गेले पण तसंच होतं आपलं. आपण बाहेर गावून शिकून आलेलो असतो आणि आपल्याला वाटतं की आपल्याला बरीच बाहेर दुनिया कळाली, पण असं काही नाही. गावात राहणाऱ्या लोकांना पण जीवनाविषयी भरपूर गोष्टी माहीत असतात. ते जीवनाविषयी एकदम सुजन असतात. तुम्ही त्यांना उलट घ्यायला पाहिजे की मी गावात नसताना काय आपल्या गावात नवीन नवीन झालंय, किंवा गावाची परिस्थिती कशी आहे,
मी किती ह्या गोष्टींपासून लांब आहे, मलाच गावातलं काही माहिती नाही, उलट मलाच मी असमज म्हणजे जसं आपण लहान बाळ असतो ना की आपल्याला माहित नसतं की ह्या गरम वस्तू हात लागल्यानंतर पोळतं, तसं आपण गावात गेल्यानंतर भूमिका ठेवायला पाहिजे की मला काहीच माहित नाही, तुम्ही समजून सांगा. एखाद्या व्यक्ती स्वभाव बदललेला असतो आपण जाईपर्यंत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आता कुठलाही आविर्भाव उत्साह मनामध्ये न ठेवता आता तुम्हाला अजून एका चांगल्या प्रवासाकडे जायचंय, आणि मी एखाद्या विद्यार्थ्याला 4थी 5वी 6वी 7वी पासून पालक म्हणून इथपर्यंत आणले, आणि इथपर्यंत येत असताना मी अनेक वेळेस पालक विद्यार्थी ह्या सगळ्यांच्या गर्द्यामध्ये कधी चुकीचं वागला असेल, माझ्याकडून तुम्हाला कधी चुकीचा सल्ला गेला असेल, तर तुम्ही तो विसरून जावा आणि माझ्याकडून तुम्हाला चांगलं ऐकायला मिळालंय, आपल्या कुटुंबात तुम्हाला जे चांगलं मिळालंय का तीच पुढे घेऊन जावा. कदाचित तुमच्या पुढच्या स्वप्नांमध्ये आता तुम्ही इथं राहिलात का ह्यातल्या बऱ्याच गोष्टी कामाला येतील. काही गोष्टींना आवश्यक पण नाही ते सोडून द्या. पण सगळ्यांना माझी एक विनंती की तुम्ही एक चांगला माणूस बनण्यासाठी तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल. तुम्ही कधीही दुसऱ्यावर काम करायचा प्रयत्न करू नका. मी माझ्या जीवनामध्ये जे काही मला अनुभव आले मी सगळे तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला आहे. जीवनामध्ये स्वतःवर काम करायची गरज असते. आपण कधीही दुसऱ्याची प्रगती करून म्हणण्यापेक्षा आपण कुणालाही बदलू शकत नाहीत. आपण स्वतःमध्ये बदल केला की आपोआप आपल्यामध्ये बदल झाल्यानंतर आपल्या आसपासची परिस्थिती बदलायला चालू होते. म्हणजे आज तुम्हाला कुणावरही काम करायची गरज नाही. तुमच्याकडे असणाऱ्या अडचणी, तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हीच बदलू शकतात. आता आपली भेट अशी ऑफिसला सर म्हणून कदाचित होणार नाही कधीच, झाली तरी बी ती फक्त क्षणिक असेल, फक्त ती फॉर्मॅलिटी असेल. पण अधिकृतपणे मी तुमचा पालक, तुम्ही माझे विद्यार्थी, ही जी बंधन आहे प्रेमाचं, ही आज आपण त्याला पूर्णविराम द्यायला लागलो. आणि मला तुम्हाला विद्यार्थी म्हणून जपल्याचा सार्थ अभिमान आहे. तुम्ही माझा विद्यार्थी म्हणून जो मान राखला, तुम्ही माझ्याबद्दल चांगलं मत ठेवलं, आपल्या कुटुंबामध्ये तुम्ही राहत असताना प्रत्येक गोष्ट एकदम आपुलकीनं केलीत, माझ्या रागावण्याचा माझ्या मारण्याचा कधी राग आणला नाही, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि मी तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक वेगवेगळं स्वप्न बघितलं की यातला कोणतरी IAS अधिकारी असणार आहे, कोणतरी एक क्लास 1 अधिकारी असणार आहे, कोण चार्टर्ड अकाउंटंट असणार आहे, कोण वकील असणार आहे, कोण एक शिक्षक असणार आहे. मी जरी कोणाला तोंडावर म्हणलं नसलो तरी पण माझ्या मनामध्ये तुमच्याविषयीच्या भावना एकदम छान आहेत. तुम्ही एकदम सुदृढ शरीराने राहावं ही माझी पहिली इच्छा आहे. तुम्ही कोणत्याही व्यसनाच्या अधीन होऊ नये. मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला की तुमच्या यशाच्या रहस्यामधला सगळ्यात पहिलं पाऊल आहे तुम्हाला एकदम सुदृढ राहायचंय शरीरानं. सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन असतं. तुम्हाला शरीराने चांगलं राहिल्यानंतर तुमचं मन छान राहील आणि नंतर तुमच्या कुटुंबामध्ये कायमस्वरूपी आनंदी आनंद असेल. नैसर्गिक अडचणी येत असतात. ज्या समाजात वावरतो त्या समाजामध्ये कुटुंब वत्सलपणा आहे. आणि काय करायचंय, आपल्याकडे जर 10 रुपये असतील आणि आपलं जर 2 दिवस भागत असेल 10 रुपयामध्ये, आणि आपल्याकडे 5 रुपये एक्स्ट्रा आले असतील आणि त्या 5 रुपयामध्ये एखाद्या कुटुंबाचं एका दिवसात भागत असेल तर आपण त्यातले 5 म्हणजे 2-3 रुपये तरी त्याला द्यायला पाहिजे. उदाहरण सांगतोय. तसं आपल्याकडे जर थोडं बहुत शिल्लक असेल तर कुटुंब वत्सलपणा जपा, समाज वत्सलपणा पण जपा. म्हणजे ह्या सगळ्या समाजामध्ये जगत असताना तुमच्याकडे भरपूर गोष्टी येणार आहेत. एखाद्याकडे खूपच वाईट परिस्थिती आली तर खचू नका. त्या वाईट परिस्थितीतून नक्कीच मार्ग निघतंय. फक्त स्वतःच्या हातावर, मनगटावर आणि बुद्धीवर ह्या सगळ्या गोष्टींवर निष्ठांत प्रेम करा. कष्ट केलेलं कधीच वाया जात नाही. इमानदारीनं कष्ट केलेलं कधीच वाया जात नाही. इमानदारी आणि कष्ट सातत्यपूर्वक केलेलं कधीच वाया जात नाही. ह्या सगळ्या एकमेकांमध्ये बांधल्या गेलेल्या गोष्टी. कष्ट, सातत्यपूर्वक कष्ट आणि सातत्यपूर्वक इमानदारीनं केलेलं कष्ट हे आपल्याला नेमकं यश काय असतंय आणि त्या यशाचा आनंद कसा घ्यायचा असतोय तिथपर्यंत नेऊन सोडतंय. त्याच्यामुळं आता काही गडबड करायची गरज नाही. तुम्ही जरी उत्साहाच्या भरात हॉस्टेलमध्ये काही करण्याचा प्रयत्न केला असेल त्या गोष्टी तिथल्या सोडून द्या.
इथून पुढे फक्त ह्या क्षणापासून जाईपर्यंत मला दुखवू नका आणि तुम्ही स्वतःला दुखवू नका. तुमची आणि माझी भेट आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर होणार आहे. आपण लई लांबचे नाहीत, 50-100 किलोमीटरच्या आसपास आपला परिसर आहे, सोशल मीडिया आहे, कम्युनिकेशनचे साधनं वाढलेत, आपण एकमेकांपर्यंत 1 सेकंदामध्ये पोहोचू शकतो. तुमच्या मनामध्ये जी काय भावना आहेत, जी काय जगण्याविषयीची संकल्पना आहेत, त्या दडपू नकात आणि लय जास्त उत्साहामध्ये अशा विस्कटू पण नकात. त्याला जपा. वेळोवेळी लागणारी प्रत्येक गोष्ट हळूहळू आपल्या त्या सोनेरी पेटीतून बाहेर काढा. तुमच्या मनामध्ये जी एखादी काय कप्पा असेल, पेटी असेल, पिशवी असेल, त्यातून एक एक गोष्ट हळूहळू बाहेर काढा. एकदम सगळ्या गोष्टी लपून पण ठेवू नका आणि एकदम सगळ्या गोष्टी बाहेर पण काढू नका. आणि मी सांगितलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट, संगत गुण खूप छान ठेवा. सगळीच मित्र चांगले नसतात, सगळेच मित्र वाईट नसतात, आणि सगळेच मित्र आवश्यक नसतात आणि सगळेच मित्र अनावश्यक नसतात. त्यातले कोण जपायचे, कोण चांगले आहेत, कोण आपल्याला हेल्पफुल आहेत, हे तुम्ही ओळखा आणि पुढे जावा. ह्या सगळ्यातून तुम्हाला मला एवढं एक सांगायचं शेवटी जाता, आपला हा प्रवास थांबलाय आणि या कॅबिनमधून मी तुम्हाला अनेक वेळा शिक्षा केली, रागावलोय, तुमच्या भवितव्यामुळे रागावलोय, शिक्षा केली. जर माझ्याकडून जास्त रागावून जास्त शिक्षा झाली असली तर एक वडीलधारा माणूस किंवा मोठा भाऊ किंवा मित्र म्हणून विसरून जावा आणि तुमच्या आयुष्यामध्ये ही प्रत्येक गोष्ट कामाला यावी, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपला हा 10वीच्या बॅचचा प्रवास इथं संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय हिंद. असं राहायचं ना, तुमच्या प्रत्येकामध्ये मी दिसलो पाहिजे, तुमच्या प्रत्येकामध्ये माझी स्वप्न दिसली पाहिजे. आणि अवघड काय नसतंय, फक्त सातत्याने कष्ट करायचं, चांगला व्यायाम करायचा, शरीर कमवायचं, शरीराबरोबर बुद्धी कमवायची आणि शरीर आणि कमवलेली बुद्धी आपल्या कुटुंब आणि समाजाच्या कामाला वापरायची आणि देवाचा मॅनेजर व्हायचं. फक्त बघायचं, देवाचा मॅनेजर ज्याला होता येतंय का त्या आयुष्यामध्ये त्याला काहीच कमी पडत नाही. मी देवाचा मॅनेजर आहे आणि देवाने मला तुमच्यासाठी म्हणून मॅनेजर ठेवलंय. मला देवा हिशोब द्यावं लागतंय, एवढी लेकरं सांभाळली, एवढे पालक आहेत, एवढे कर्मचारी, त्यांचं कसं चाललंय, मला हिशोब द्यावा लागतंय त्याला. मी देवाचा मॅनेजर आहे म्हणून, मी मॅनेजर देवाचा आहे म्हणल्यानंतर माझा मालक कोण आहे? ईश्वर आहे. माझ्या मालकाला मला सांगावं लागतंय की ह्या ह्या खात्यामध्ये ही गोष्ट कमी आहे. आपल्याला कमी का पडत नाही माहिती का? आपल्याला पुरवणारा कोण आहे माहिती का? म्हणजे आपल्या पाठीशी असणारा आपला देव. मी देवाचा मॅनेजर आहे, मला रोज हिशोब द्यावा लागतो. देवा त्या खात्यामध्ये जरा असा प्रॉब्लेम आहे, देव लगेच म्हणते कितीचा प्रॉब्लेम आहे? पैशाचाच नाही, अडचणींचा पण. जा, अडचण सुटली म्हणते. सकाळी ऑफिसला अडचणीचं जे काय सोल्युशन आहे ते पोचवेल. आणि मी इमानदार आहे म्हणून देव मॅनेजर म्हणून ठेवलंय. तर मी चुकलो का देव मला मॅनेजर पदावरून काढतंय, म्हणजे ही माझं सगळं माझ्याकडून हिरावून घेतंय. तसं तुम्ही देवाचा मॅनेजर व्हायचं बघा, आयुष्यात कमी पडत नाही काहीच. चला आता रात्री कुठं आगापणा करू नका. तुम्ही ना कधीच ह्या बिल्डिंगच्या पायऱ्या परत विद्यार्थी म्हणून चढणार नाही. तुम्ही कधीच माझ्याकडे असं हात बांधून वही घेऊन येणार नाही. तुम्ही कधीच सकाळची पहाट झाली उठा हॉस्टेलमध्ये अंघोळ करायची हे दिवस येणार नाही. तुमच्या रूम मधला कधीच तो गलगला गोंधळ ह्या रूम मधून त्या रूम मध्ये हा दिवस कधीच येणार नाही. ही शेवटचा क्षण आहे आयुष्यामधला. म्हणजे आज त्या मित्राला बोलून घ्या, त्या मित्राच्या मांडीवर झोपा, त्या मित्राला झोपू देऊ नका, कॉटवर बसा, गप्पा मारा, त्याला विचारा माझ्याबद्दल तुझं का वाईट मत होतं. ज्या मित्राला आपण बोलत नाही त्या मित्राला बोला, काही फरक पडत नाही. आणि तुम्ही इथून जात असताना इतक्या आनंदाने जावा की पुढच्या प्रवासाला जाताना तुमच्या प्रत्येक पावली माझ्या शुभेच्छा, माझी सोबत तुमच्याबरोबर असेल. आणि तुम्ही वाईट वागायलात ना त्यावेळेस माझी तुम्हाला आठवण नक्की येईल आणि तुमचा वाईट वागण्याची प्रवृत्ती थांबल.
मला बाकीचं काय सुद्धा नकोय. म्हणजे तुम्ही फक्त त्या गोष्टीपासून लांब राहिलात का, तुमच्याकडे खूप ताकद आहे, तुमच्याकडे खूप एनर्जी आहे, तुम्ही खूप हुशार आहेत, खूप समजदार आहेत. प्रत्येक मुलामध्ये एक वेगळं टॅलेंट आहे. आणि तुम्ही उद्या एका कुटुंबाचं नेतृत्व करणार आहेत आणि एका समाजाचं नेतृत्व करणार आहेत. मी सांगितलेली गोष्ट कधीच विसरू नका. कुटुंब वत्सल राहावा. कुटुंबातून राहिलेला पैसा आणि वेळ समाजासाठी लावा. समाज वत्सल व्हा. म्हणजे तुम्हाला जी काही प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये करायची ती पुरेपूर करा. कसल्याही पद्धतीमध्ये कंजूसपणा करू नका. कुटुंबाबरोबर पण एकदम छान वेळ घालवा. कुटुंब जपा. कुटुंब जपून थोडा वेळ उडवा. समाजाकडे जावा. समाज वत्सल व्हा. समाजामध्ये वेळ घालवा. त्यांनी जीवनाला आपल्या वेगळी किनार मिळते आणि त्या किनारमधून आपल्याला जगण्यात सार्थक मिळतंय. कोणाला काय म्हणायचंय का अजून? तुम्ही विचारा, काय विचारायचं तर मी तुम्हाला त्याचं समर्पक शब्दात उत्तर देतो माझ्याकडे असेल तर. 12 वर्षापूर्वीचा मित्र भेटल्यानंतर त्याच वेळेस सारखं खांद्यावर डोकं टाकून मला म्हटला की ही जी खंत आहे का, नसल्याची खंत काय आहे का, ती आज पण मनाला हुरहुर करते. आणि 15 वर्षानंतर 12 वर्षानंतर हा खांदा परत मिळालाय. ती चान्स मला घालवायचा नाही. त्याने एवढ्या 100-500 माणसात माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि परत म्हणला आता लढायला मजा येईल अजून. म्हणजे मित्राचा खांदा असतो का, ताकदीचा खांदा असतो, लय सामर्थ्याचा खांदा असतो, माहिती का. तिथं काहीतरी नाही मिळालं का, तू करू शकतो, तू काय टेन्शन घेऊ नको, तुला मी आहे. ती जी वाक्य असतात का, लई भारी असते. त्याच्यामुळे ते मित्राचा खांदा कधी घालू नका. ते मित्र कधी घालू नका आयुष्यात. आणि व्यावहारिक जीवनामध्ये गेल्यानंतर अनेक मतं बदलतात, अनेक गोष्टी होतात, पण तसं करायचं नाही. कोणालाही बनवा मित्र. आईला बनवा, वडिलाला बनवा, तुम्ही तुमच्या आयुष्यात मित्र ठेवा, बहिणीला बनवा. पण हा जे शैक्षणिक जीवनातला मित्र आहे का, तो एक वेगळ्या पद्धतीचा असतो. तुम्ही तो पण जपा. आणि मी सांगितलेले सगळे नियम आवश्यक पाळा जगण्याविषयीचे. संयम, शिस्त, राहणीमान, बोलण्याची भाषा. एखाद्या ऑफिसला गेल्यानंतर ॲग्रेसिव्ह व्हायचं नाही. कुठल्याही सेक्शनला गेल्यानंतर संयमाने बोलायचं, आपलं मत व्यवस्थित मांडायचं, ग्रुप हटायचं नाही कुठल्या गोष्टीत. कोणाला आपल्या कुटुंबाची परिस्थिती बघून, आपली स्वतःची पर्सनॅलिटी बघून वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतील. कोणाचं शिक्षण थांबायची वेळ येईल, पण तसं करायचं नाही. ऍडमिशन चालू ठेवायचं. आपोआप चिटकतं टॅग टू, असं नाही का. म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टीत का अशा आहेत, तुम्ही नको म्हणलात तरी त्या गोष्टी होणारच आहेत. मग तशा गोष्टींकडे जाताना थोडा विचार करा की आपण ज्या दिशेने चाललोय का, दिशा आपल्या कुटुंबाला लागू होणार आहे, ते आपलं कुटुंब सहन करू शकेल का. सहन करू शकेल का म्हणण्यापेक्षा आपल्या कुटुंबाला ती पचल का, ते ऍक्सेप्ट करू शकतील का. मग त्यांना बळबळ ऍक्सेप्ट करायला लावलं आणि त्यांच्या आयुष्याची अवस्था काय असेल, हे सगळ्या गोष्टी तुमच्यावर अवलंबून येतात. त्याच्यामुळे कुठलाही निर्णय घेताना, कुठल्याही सवयीकडे जात असताना, कुठल्याही गोष्टी, तुम्ही जर एखाद्या शहरामध्ये तुमच्या नोकरीमुळे तुम्ही गेले का, तर आई वडिलांना त्या शहराकडे पण कधी कधी यावं लागतंय, तिथल्याप्रमाणे वागावं लागतंय. मग तुम्ही चुकीच्या ठिकाणी गेले की आई वडिलांना चुकीच्या ठिकाणी पोहोचावं लागतंय. त्यांना मग जा म्हणायची गरज लागत नाही, ते आपोआप त्या गोष्टी येतात. आहे तुमच्यासाठी नाही. की तो जोपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाही का, तोपर्यंत तुमच्या प्रत्येक ऍक्शनचं किंवा प्रत्येक वागण्याचं गाण. आणि तुम्ही जर शाळेमध्ये चांगला रँक मिळवला आणि चांगला रँक मिळवून जर तुम्हाला जर शाळेमधून एखादं काय प्राइज मिळणार असलं, तर आपोआप आई वडिलांना ते प्राइज घ्यायला शाळेमध्ये यावं लागतंय. कोणाचा मुलगा आहे हा, त्या आई वडिलांना बोलवा, किती चांगले संस्कार आहेत. तुम्ही चुकीचं वागून काही ठिकाणी जर चुकीच्या ठिकाणी आई वडिलांना बोलवलं, त्यांना यावंच लागणार आहे. म्हणजे इथून पुढे आई वडिलांना कोणत्या दिशेने न्यायचंय आणि आई वडिलांना कुठं न्यायचंय का, हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. मग तुम्ही कधीच म्हणायचं नाही की मला आई वडिलांनी ते दिलं नाही, हे दिलं नाही म्हणून माझी परिस्थिती अशी आहे. नाही, आई वडिलांनी जे द्यायचंय ते दिलंय. आता तुमची परत द्यायची वेळ आली. आता तुमचा वेगळा प्रवास सुरू झालाय, जिम्मेदाऱ्यांचा प्रवास सुरू झालाय. आणि धाराशिव शहरातलं सगळ्यात मोठं कुटुंब चालवत असताना
मी काही दिवसापूर्वी हे वाक्य अनाहूतपणे बोलून गेलो होतो. अनाहूतपणे म्हणता येत नाही, जिम्मेदारपणेच असेल त्यावेळेस ते, कारण की कुटुंब आहेच आपलं. एकदम त्या बोललेल्या वाक्याला समर्पक असला असं आपलं धाराशिव शहरातलं सगळ्यात मोठं कुटुंब चालवतात आपण. आणि त्या कुटुंबाचे तुम्ही सदस्य आहेत आजीवन. तुम्हाला दिलेला कुठलाही संस्कार, शिस्त आणि अभ्यास इथून जे मिळाले, तुम्हाला इथं संस्कार मिळाले, शिस्त मिळाली, अभ्यास मिळालाय, त्याच्या जोरावर तुम्हाला काही पण मिळणार आहे आयुष्यामध्ये. मग तुम्ही आजीवन सदस्य ह्या कुटुंबाचे. ह्या कुटुंबातील काही गोष्टींचं पालन, नियमांचं, दिलेल्या गोष्टींचं एकदम नम्रपणे करायचंय. त्याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळं धाराशिव शहरातलं सगळ्यात मोठं कुटुंब जे आहे का आपलं, त्या कुटुंबाचे तुम्ही सदस्य आहात हे कधीही विसरू नका. जगाच्या पाठीवर कुठेही जावा, कितीही मोठं व्हा, आणि मी तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं हे कुटुंब अजून कसं मोठं करता येईल याचा प्रयत्न करीन. आणि अजून कसं चांगल्या पद्धतीने संस्कार, शिस्त आणि अभ्यास देऊन आपल्या इथून ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये पण चांगले चांगले विद्यार्थी घडतील ह्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. आणि तो प्रयत्न मी आत्तापर्यंत अविरतपणे 2016 पासून चालू ठेवलाय. आज 2026 आहे. 2026 नंतर पण येणाऱ्या काळामध्ये 2026 नंतर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी होणार आहेत आपल्या कुटुंबामध्ये. मी त्याची तयारी करतोय. आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीची, सोबतीची मला तेव्हा पण गरज आहे. मी तुम्हाला कुठली आर्थिक मदत नाही मागणार. मी तुम्हाला फक्त कुठली सहकार्याची भावना म्हणतोय की तुम्ही आपल्या गावागावामध्ये आपलं कुटुंब जे आहे, आपल्या कुटुंबामध्ये जे संस्कार, शिस्त आणि अभ्यासाचा बेस आहे, ह्याची जी माहिती आहे तंतोतंत गावापर्यंत पोहोचवा. चांगल्या गोष्टीला अडचणी असतात, आणि मी आपलं हे जे मोठं कुटुंब सांभाळताना ज्या पण मला अडचणी येतात, ह्या सगळ्या अडचणींसाठी सहकार्य करणारे तुम्हीच आहात. मी पण एका ग्रामीण भागातून, खेड्यागावातून आलोय. मी पण तुमच्यासारख्या एका सामान्य कुटुंबातून आलोय. आणि आपल्या भागातल्या, आपल्या आसपासच्या परिसरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, पालकांची ज्या अपेक्षा आहेत मुलांकडून त्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगली वाट दाखवणं, त्यांना चांगल्या वाटेवर ठेवणं, त्यांना ह्या शहरामध्ये, शहरीकरणामध्ये मिसळून देणं. ह्या शहरामध्ये तुम्हाला माझ्यामुळं किंवा माझ्या प्रेमामुळं त्या गोष्टींकडे जात नाहीत, किंवा आपल्या हॉस्टेलमध्ये तुम्हाला कुटुंबामध्ये मिळालेलं संस्कार, शिस्त आहे का, तुम्हाला ती आठवती आणि चुकीच्या गोष्टी करण्यापासून थांबवती. मग हेच तर कुटुंबातला एक नियम असतो आणि ते तुम्ही पाळतात. मग कुटुंब वत्सलपणा जे म्हणतो का आपण, हे सामाजिक जीवन आहे. तरी आपण ह्या सामाजिक जीवनाला कुटुंब बनवलंय. वेगवेगळ्या गावातले वेगवेगळी मुलं आहेत, तरी पण आपण ह्याला कुटुंब बनवलंय. मग हीच तर आपला विजय आहे सगळ्यात मोठा. ह्यात कोणी चुकीचं वागलंय, कोणी जास्त अभ्यास केलाय, कोणी कमी केलाय, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोरांनी एकत्र एकाच प्रकारची केलेली बाहेर. मग ह्या कुटुंबामध्ये प्रत्येक गोष्ट आलेली आहे, आपण आत्मसात केलेली आहे. आता फक्त एक करायचंय. आता रेस आता लय मोठी आहे. आता अजून तयारी मोठी करायची. जसं युद्ध मोठं, तयारी मोठी, तसं आता इथून पुढचं जे आहे का, रेस खूप मोठी आहे, तयारी खूप मोठी करायची. मोठी म्हणजे कसं, आता आपल्याला कॅपॅसिटी वाढवायची. अगोदर आपल्याला फक्त आणि फक्त आई वडील काय म्हणायचे, अभ्यास कर, तुला काय करायचंय, टेन्शन घेऊ नको. पण आता आपल्याला आई वडिलांच्या कौटुंबिक जो व्यवसाय आहे, शेती असेल, काय अजून व्यवसाय असेल, म्हणजे जोडीला शेतीच्या, तर त्यात पण सहकार्य करायचंय आपल्याला. कुटुंबाचं टेन्शन वाटून घ्यायचंय, काम वाटून घ्यायचंय. आता ती वेळ आली कुटुंबाच्या अडीअडचणीमध्ये किंवा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी आपल्याला तयारीला लागायची. आता त्याच्यामुळे आता अल्लडपणा, पोरखेळपणा डोक्यातून काढून टाका, आणि घरामधलं एक जिम्मेदार पद कुठलं तरी हळूहळू हळूहळू आपल्याकडं यायला लागलंय, आणि आपण त्याच्याकडे चाललोय असं गृहीत धरून वागायला सुरू करा. असं करायला सुरू करा म्हणजे बाजारची पिशवी घेऊन बाजारला जायचं नाही, कारभारी व्हायचं बघायचं नाही. कुटुंबामधला एक अविभाज्य घटक तुम्ही आत्ता पण आहात. तुम्ही आत्ता पण कुटुंबामध्ये जिम्मेदार पदावरच आहात. पण कुटुंबातल्या निर्णयांमध्ये तुमचं मत यावं, इतपत तुमची समज यावी,
तुमचा विचार विचारामध्ये घेतला पाहिजे, इथपर्यंत तुमचे विचार प्रगल्भ झाले पाहिजे. आणि ते होत असतात अनुभवातून, समाजाकडे बघण्याच्या दृष्टीवरून, तुम्ही कशा पद्धतीने बघतायत समाजाकडे त्याच्यावरून. आतापर्यंतचा प्रवास खूप छान होता. मी फक्त व्हिडिओ करतो, तुमच्याकडे आलेलो नव्हतो. मला तुम्हाला आवर्जून ह्या पद्धतीने भेटायचं होतं. मी मुलींना पण 20 मिनिटं 40 मिनिटं भेटून आलोय. आणि मी 10 वर्ष हॉस्टेल क्षेत्रामध्ये काम करत असताना मी असं मुळात बसू शकतोय, अभिमानानं सांगू शकतोय की मी तुमचा एक जिम्मेदार पालक आहे. मी तुमचं पालकत्व स्वीकारून तुम्हाला इथपर्यंत, ज्या टप्प्यापर्यंत तुम्ही मला पोहोचवण्यासाठी निवडलं होतं पालकांनी तुम्ही, तो टप्पा मी व्यवस्थितरित्या पार पाडलाय. मी तुमच्याबरोबर इथपर्यंत पण सोबत आहे, अजून पण सोबत आहे. आणि हा प्रवास थांबला नाही तर एका चांगल्या दिशेनं सुरू झालेला आहे. मी आता रजा घेतो. जास्त भावनिक होण्यापेक्षा मी तुमच्यापेक्षा जास्त वेळ थांबू शकत नाही, कारण की आजचा क्षण जरा वेगळा आहे, अतिशय भावनिक क्षण आहे. आणि तुम्ही पण सगळ्यांबरोबर एकमेकांबरोबर छान पद्धतीने टाइम घालवा. आता उगाच विनाकारण नाही त्या गोष्टीत पडू नका. तो जाताना मला बघतो म्हणला होता आणि कुठं काय म्हणला होता. माझ्यासाठी सगळं विसरून जावा आणि छान राहा.